एखाद्या नाटकामध्ये 5 पांडव असतात की नाही, महाभारतात पांडव किती आहे? होय, ते नाटक असतं ना त्याच्यात एक राखीव ठेवतात, एखादा जखमी झाला तर तसा हा 6वा पांडव असो. आणि म्हणून मला इथं हे कीर्तनरूपी पुष्प या जगदीश परमात्म्याच्या क्षेत्रामध्ये नवे नवे पांडुरंग परमात्मा आपल्या समोर आहे. कारण विठ्ठल जयविठ्ठल भरला तर पंढरीचं महिमा सामान्य नाही. आणि मला ते मिळावं हे माझ्यासारखं परम भाग्य, मी माझं परम भाग्य समजतो असं चला. आणि म्हणून चिंतन करता निवडलेला अभंग आहे तो जगमान्य जगद्गुरु नवे नवे देऊचे सुप्रसिद्ध साधू संत माझे जगद्गुरु तुकोबाराया यांचा फार चरणाचा नसला तरी किती चरणाचा अभंग आहे? 4 चरणाचा अभंग चिंतन करता निवडलेला आहे. आणि या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय त्यांचा अनुभव आपल्याला शेअर करतात बरं का. त्यांचा अनुभव जाणता आहे आपण पुढे बोलू. पण तुकोबारायांसारखा अनुभव आता काही तरी कुणाला नाही. आणि म्हणून तुकोबाराय आपला अनुभव आपल्या समोर प्रगट करतात की एवढी म्हणून जगात तीर्थक्षेत्रे आहेत, ती सगळी तीर्थक्षेत्र तुम्हाला कुठं जायची गरज नाही. अवघीच तीर्थे घडती एक वेळा, स्नान पण करायची गरज नाही. चंद्रभागा डोळा फक्त चंद्रभागाच्या कठाड्यावर उभं राहिलं पाहिजे तिथं. आणि जरी पाहिला तो अनुभव जरी पाहिला डोळ्यानं तरी सुद्धा अवघीच पापे जाती दिगंतरी. आता काही मालिकांमध्ये बदल आहे, गेली दिगंतरी. पण आपण सर्वसाधारण अर्थ मनात घेऊन बोलायचं तर काय करणार त्याला. कारण मोबाईलला आता काही सांगता येत कारण ती कॉपी केलेली असते. म्हणून गेली जाती दिगंतरी कारण ते पाहिलं तर आपल्या असणारी पाप स्नान सुद्धा करायची गरज नाही. नुसतं पाहिलं तरी आपली पाप काय होतात? जाती दिगंतरी वैकुंठ पंढरी निघाल्या. हे नुसतं क्षेत्रामध्ये आपण फिरलो आणि जरी पाहिलं तरी सुद्धा जगद्गुरु तुकोबारायांच्या ठिकाणी सांगतात काही करायची गरज नाही, कुठं दर्शनाला पण जाऊ नका. काय सांगितलं? तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस. नुसता कळस पाहिला तरी आपल्याला मोक्ष आहे. पण तुकोबारायांची भाषेला आपल्याला कळत नाही. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय पुढे सांगतात अवघी या संता एक वेळा भेटी पुंडलिक दृष्टी देखिल्या. नुसतं पुंडलिकाला पाहिलं नाही तरी आपल्याला कोणत्या ना कोणत्याची संतांची आपल्याला भेट. आणि खरं आयुष्यामध्ये संत भेट अर्थात दुर्लभ आहे. पण या क्षेत्रात आलो तर काय असतं, किती गर्दी असते. तिथून ते महाद्वारापर्यंत सगळी संतच आहे. मग काय होतं, संतांची भेट त्यातनंच एखादा आपल्याला संत असा आपल्या आयुष्यामध्ये येतो. कारण प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये पंगत चुकली ना चालेल, पंगत चुकली चालेल पण संगत चुकता कामा नाही. आणि त्या संगती आणि पंगती इथंच घडतात. हे एक क्षेत्राचं बेमान आहे. आणि म्हणून तुकोबाराय शेवटच्या चरणामध्ये सांगतात तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थ. तुम्ही जन्माला आलात ना, आयुष्याचं कल्याण करून घ्यायचंय ना, मग काय करा? विठ्ठलाची करुणी करिया. नुसता भगवान परमात्म्याकडे पाहिलं ना तरी सुद्धा अवघीच पापे जाती दिगंतरी वैकुंठ पंढरी निघाल्या. माझ्या अल्पमती बुद्धीप्रमाणे या अभंगाचा थोडक्यात भावात सांगण्याचा वेळेने प्रयत्न केला. आणि म्हणून कीर्तनकाराचा आद्य कर्तव्य थोडासा परिचय करून द्यायचा. मी मगाशी तिथे येऊन गेलो आणि मी 5वा पांडव का सांगतो. आमचे जे आजचे मृदंगमणी आहेत ना, मृदंगमणी त्यांनी गेली अनेक वर्ष
इथे तुम्हाला परिचय आहे सर्वांना, त्यांच्याबद्दल सांगायची सुद्धा गरज नाही. पण ते मला मृदंग म्हणून लागले. 6वा पांडव पाचव्यातला 6वा का म्हणालो की चौकोनकडे माहिती आहे जांभा, आपल्याकडनं जांभा वापरतात. आता हल्ली कठीण करून म्हणजे नाही मापात त्याला तासायची गरज नाही, पण त्यांचं काम सोपं केले. तसं हे सोपं काम आहे. तुम्हाला गायक नाही लक्ष्मण महाराज, वादक नाही लक्ष्मण महाराज, आणि ती आमची जोडी आहे. मी 2-3 वर्ष झाली इथे सप्ताहाला येतो आणि पडेल ते काम. आता ती लाईट मी लगेच चालू केली असती, म्हणजे लाईट आजचं काम असू दे. गायक काही एवढं मोठं गायक नाही, पण भगवंतानं दिलंय का आयनावर दिल्ली उडी घालायची पुढे व्हायचं असे आम्ही गायक. यांचं गायाबद्दल काय बोलायचं असतं. त्यांच्या तरुण वयात म्हणजे मोठमोठे गायक घाबरायचे. मला इथं खरं मी कीर्तन इथे ऐकले असो. असे मला उत्कृष्ट असणारे आमचे मृदंगमणी चौकोन दगड कुठेही टाका, असायची गरज नाही. आणि तसेच आमच्या मला सर्वांची नावं येतात. आमचे सहकारी सगळे उभे आहेत. आपण सर्व मुंबईकर आहात, मला काही परिचय नाही. आणि आमचे मिमिकरी दादा सर्वांना आणि मागं इतकं भीती वाटते म्हणून त्यांना मागं उभी केली. कारण माणूस जबरदस्त आहे. हां, त्यांच्या भीती राहायचं नाही आपण कधी की घाम कुठलं आणि म्हणून सर्वांना भगवान परमात्म्याची मूर्ती समजून कोटी कोटी प्रणाम करतो आणि इतर सेवेला प्रारंभ करतो. आणि म्हणून चिंतन करता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा. आणि जगद्गुरु तुकोबराय हे अभंगातून आपला अनुभव शेअर करतात, आपला अनुभव सांगतात. कारण त्यांना तो अनुभव आलेला आहे. कारण जगद्गुरु तुकोबराय, जगद्गुरु तुको पिढी गेली नाही, आज पिढी आहे त्यांचा परमात्मा, पण ते दुसऱ्या कुठल्या क्षेत्रामध्ये गेली नाही. पण इतर क्षेत्रांची तुलना या अभंगातून कशी काय करतात बरोबर ना. बाकीच्या पिक्चरचं कसं सांगतात. मग इथं आपलं प्रमाण देत आहे. कारण तुकोबरायांच्या बाबतीत विचार केला तर त्यांची पिढी विठ्ठलाच्याच बाबतीत गेली. पण ते काय असं त्यांनी सांगितलं का, अनुभव ते सांगतात ते. कारण त्यांनी पहिला अनुभव घेतला आणि मग आपल्याला जगद्गुरु तुकोबरायांचा गाथा जर आपण उघडलं ना, सगळे अभंग जगद्गुरु तुकोबरायांचे अनुभव आहे. आणि एवढे ते शेअर त्यांनी केलेत, आपल्याला सांगितले की तुम्हालाही या आयुष्यामध्ये कोणतीही अडचण येऊ दे, जगद्गुरु तुकोबरायांचा गाथा उघडा, तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल. आणि म्हणून या भरकटलेला समाजाचा माथा ठिकाणावर येण्यासाठी जगद्गुरु तुकोबरायांनी गाथा लिहिला. आणि 5वा वेद त्याला म्हणतात. आपले वेद हिंदू धर्मामध्ये कुठलं सामवेद, ऋग्वेद, अथर्ववेद आणि असे 4 वेद आहेत. पण त्या 4 वेदात हा 5वा वेद गाथा निर्माण केला आपल्या सर्वांचा माथा ठिकाणावर येण्यासाठी. आणि म्हणून या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय आपला अनुभव सांगतात. आता अनुभव कसा सांगायचा असतो तुम्हाला सांगतो. 4 प्रकारे सांगतात काही लोक अनुभव. पहिला एक वर्ग असा आहे, अनुभव नाही, सांगणेही नाही, वगैरे दाखवत नको, आपल्याला अनुभव पण नाही, सांगायचंही नाही, कशाला सांगायचं उगाच. तर एक वर्ग असा आहे, अनुभव नाही पण बोलतात पण अनुभव सांगत नाही. आता आपण सर्व बरेचसे कोकणवासी आहोत. आपण आता डॉक्टर निघाले आणि रोग पण वाढले शेवटी डॉक्टर निघाल्यामुळे. बरं काही आजार असे जे रोग आहेत ना, त्यांची नावं आपल्याला आता काही कळत नाही, पण आजार नक्कीच आहे. पण पूर्वीचे बघा, तुम्हाला चारदा द्यायचे नाडी तपासून, तेव्हा मशिनरी नव्हत्या, नाडी तपासायचे आणि तुम्हाला तारीख द्यायची. काही एका दुसऱ्या दिवसाचा फरक झाला असेल, बरोबर आहे ना. आता तारीख देऊन फसायला होते, त्याला मशीनवर सापडत तेवढंच सांगतात ना. पण पूर्वीचे वैद्य नाडी बघून औषधं सांगायचे, पण औषधाचं नाव सांगत होते, अजूनही सांगत नाही. कदाचित त्यांनी जगाला नको सांगू दे, पण आपल्या मुलाला जरी ते नाव सांगितलं असतं, या औषधांना हा मुली येतो, तर कमीत कमी ते औषधं आज जगात चालली असतात, बरोबर आहे ना. पण भानगड काय, नाव सांगितलं मुली येत नाही, बरोबर आहे. आणि मग ती सांगितलं नाही म्हणजे आपल्याला
ते जगाला सांगतात. असे कोण आहेत? आपले संत. आणि म्हणून या आपल्या सर्वसामान्य जडजीवाचा उद्धार करण्याकरता आपल्या बरोबर कोण आहे? ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. कोणत्याही देवाची गेली डोळ्यासमोर पण आणलं नाही. मग तीर्थाला सुद्धा गेलेली नाही. जगद्गुरु तुकोबराय इतर तीर्थाला गेलेले नाही. आणि मग इतर तीर्थांची तुलना या तीर्थांची कशी काय करतात? कारण मागण्याच्या बाबतीत सुद्धा जगद्गुरु तुकोबरायांची पिढी 8 पिढ्या काही मागितलं नाही. काही मागणी आम्हा अनंती वडिलांची रीत जाणत असो. हो, वडिलांपासून जी परंपरेनं चाललेली विठ्ठलाची भक्ती तीच पुढे चालवली. आता वडील ते दोन अर्थ आपले स्वतःचे असणारे वडील याला काय म्हणतात? मनवंश. आणि तुम्हाला संत जे भेटतात ते सुद्धा कोण असतात? माझा जगद्गुरु तुकोबरायांचे वडील कोण? संतांच्या बाबतीत विचार ज्ञानोबा आहे, एकनाथ महाराज असतील, माझे नामदेवराय असतील, असे यांना ते वडील म्हणाले. मग एक वडील जे जे करती तया नाव धर्म ठेवती. आणि तीच एक अनुस्मृती सामान्य सकळ सामान्य जन आपण तेच पाहतो ना. संतांनी जे केले आणि तेच आपण करत आलो की नाही. आणि याच माहिती बनते चालू जातात न पडे गुंता पडे काही. आम्ही याच मार्गाने आपण गेलो तर आपल्या आयुष्यामध्ये आपलं कल्याण होईल. आणि म्हणून या पंढरी क्षेत्रामध्ये आपण आता आपले खरे भात कापणी चालू आहे. जी आपण आता शहरातलं जोडा तुम्हाला मिळते विषयवरून. लोकांना फुकट पाहिजे. लोक शेती करायला मागत नाहीत. आणि खरं कोकणाचा जर विचार केला तर शेती परवडत गुरंढोरं होती. आपले नातेसंबंध असायचे. मग तो माझ्या नांगरावर आणि मग त्याची माणसं आपला नांगर जरी असला पहिल्यांदा जरी आपण पोचत असलो तरी माणसं मोफत मिळत होती. आता काय झालं? ट्रॅक्टर तो नाही शेती त्याला नाही चालला पण काम बाकी बैलांपेक्षा करतो. त्यामुळं काय झालं? ट्रॅक्टरवर माणसं नांगरावर येत नाही. मग ती माणसं गेली. माणसं येतात पण हजेरी घेऊन. आता हजेरी 500 रुपये. 3 मन भात होतो त्या शेतात. किती?
तीन म्हण आणि लावायला माणसं, ट्रॅक्टरचं भाडं, त्याला पेट्रोल, परवडती शेती आणि भात किती होणार, 3 म्हण शेती कशा लोक करतायत. पण मी सांगतो, मी कोकणातल्या लोकांच्या बाबतीत अभिमानानं सांगतो, कितीही महागाई एवढी सगळी शेती वाहून जाऊ दे, पण माझा कोकणी माणूस कधीच रडत दिसत नाही. वाहून गेली 2 म्हण त्याच्यावर दिवस काढतात, बरोबर की नाही. त्याच्यात इतर ठिकाणी म्हणत हे नाही करायचं. पण पाऊस पडला ना सुका दुष्काळ, पाऊस नाही पडला सुका दुष्काळ, जास्त पडला ओला दुष्काळ, आणि काहीच सांगायला नाही गारपीट. पण आमच्या कोकणातला माणूस कधीही रडत बसत नाही आणि कधीही बायकोला मारत नाही, जा माझ्याकडून 100 रुपये घेऊन ये, काय असेल त्यात भागवतो, त्याला आपल्याला कळत आहे. आणि म्हणून या क्षेत्रामध्ये आपण ती कामं टाकून येतोय, आणि म्हणून तुम्ही भाग्यवान आहात. कारण हे जे भाग्य आहे ना, हे सर्वांना लाभत नाही. कामं टाकून आपण आलो, आपण भाग्यवान आहोत. कारण आपल्याला ओढ आहे. इथे काही निमंत्रण दिलं जातं का? सांगायचं यायला कोणाला निमंत्रण दिलं जातं नाही ना. बिना निमंत्रणाचा येतो, ही जागतिक लेवलला आपलं नाव आहे. या लोकांना निमंत्रण नसतं, काही छापी नसतं, पण ही माणसं इथे येतात. याला एकमेव कारण की तो भगवान परमात्मा आपली वाट पाहतो. जाताना आपल्याला वाटतं की सुटून जाऊ नये. कारण सूट कुठे आहे? सूट कुठे आहे? सुखवाटी मिठाई बहुपाटी इथं संत भेटतात, हो की नाही. आणि तिथं कोणी असते, मोठे महाराज जरी असते, पाया पडे जनई सामान्य आहे का? अहो जगद्गुरु तुकोबाई एक गीत सांगा, ऐका आपण ते महिमान राहुल ते तुके प्रमाण तेथील गुण आणि पाषाण तेही देवदान. म्हणून पंढरी क्षेत्र सामान्य नाही. तुम्ही प्रदक्षिणा जरी घातली, दगड जरी दिसला ना, त्याला दंडवत घाला. कारण तेथील गुण आणि पाषाण तेही देवदान. सामान्य नगरी आहे काही, म्हणून त्याला काय म्हणतात? भूवैकुंठ. काही लोकांना हा पत्ताच माहित नाही, म्हणतात भूवैकुंठ कुठे आहे. मग दिले की नाही, प्रमाण दिले की नाही? भीमा तेरे
क्षेत्रांचा जर विचार केला तर गंगा 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 ही शुद्ध मानली जाते, बरोबर की नाही? गंगा 1857 खाली इतर देशातले शास्त्रज्ञ आले आणि त्यांनी गंगेची तपासणी केली, गंगेच्या पाण्याची तपासणी केली आणि त्यात काही व्हायरस टाकले, ते राहिले नाही. म्हणजे गंगा कशी आहे? गंगा शुद्ध मानते की नाही? गंगा शुद्ध मानते, पण गंगा आपल्याला मोक्ष देऊ शकत नाही. मोक्षही देते कधी? तीर्थ आहे पुढे एक गंगेत मेल्यानंतर मी बुडालो गंगेत किंवा काशीला बरोबर ना, काशीला गेलो तर मोक्ष कधी मिळतो? काशीत प्राण जायला पाहिजे, काशीत जाऊन परत यायचं नाही. आणि म्हणून माणसाला काशीला जाऊन जन्माला आली की कमी काशी झाली काय सांगा ना? काशीला जायची गरज नाही, काशीला जाण्याचा नियम आहे, तिथं मारावं लागतं तर मोक्ष मिळतो. तसं गंगा सुद्धा शुद्ध आहे, पण तिथं आपल्याला मारावं लागतं. ते तर आहे पुढे बुडाल्यानंतर मोक्ष द्यायला माऊली सांगतात हा. पण जीवाची हानी होईल. अहो हिमालयात जाऊन तपश्चर्या करायची म्हटलं तर काय करायला लागतं? जीवाची हानी करावी लागते. मग गंगा इतकी शुद्ध आहे, त्यांना जर पाप जातं की नाही? पण तिच्यात दोष आहे का? तिथं मनाला लागतं. माता गंगा मंडळी विचारली की हे बाकी लोक माझ्या इकडे येतात, माझ्यामध्ये स्नान करतात, मी अशी होते त्याच आहे. हे मोठमोठे पापी येतात, माझ्यात स्नान करतात, ते शुद्ध होतात, मी मलिन होते त्याच आहे. मग भगवान परमात्म्याने वर दिला. माऊली सांगतात संतांचे नियम गरगे पापाचे दिनने गंगे ते संत संत सूचित लोक आहे. अहो संत तुझ्या येऊन स्नान करतील ना, आणि म्हणून हे मोठमोठे प्रयागला कुंभमेळा आपला नाशिकला होतो की नाही? तेवढ्यासाठी होता. हे हिमालयातले मोठमोठे साधू संत येतात, ते तपश्चर्या करतात, आणि ते काही मोजके जे साधू संत आहेत ना, तुमचा कितीही भ्रष्टाचार होते त्या देशामध्ये. अगदी माऊलींच्या काळापासून हे चालत आलेलं आहे, सामान्य नाही तेवढं, पण असे काही साधू संत या जगामध्ये आहेत. आणि म्हणून आपला भारत देश जगात हे आक्रमण होणार, हे असं होणार नाही, दुनिया बोलणार, सगळं भारतातली लोक मानणार नाहीत. त्याला कारण आपल्याला जेणे हा जीव दिला तयाचे करीन चिंतन जगी जीवन नारायण गायन गुण तयाचे. अहो त्याचा आपण गुणगान गायला ना तर सर्व काही देणारा. आपण काय म्हणतो? सुख पाहिजे. कोण सुखी आहे मला सांगा जगात? अहो करोडपती असला ना, करोडपती, तरी तो सुखी नाही. त्याला विचारा का जाऊन बघ सुखी आहे नाही का? समजा 100 कारखाने त्याचे कसले साखरेचे, 100 कारखाने, करोडो रुपये, आणि त्याला मजूर नाव आहे. मी म्याव का म्हणतो माहिती आहे काय? जे झालं ना की माणूसच म्याव होतो, तो परत काय नीट होत म्हणून त्याला मधु म्याव म्हणतो. मधुमेह बरोबर आहे ना? शुगर. मग साखरेचे कारखाने आहे, पण त्याला जर शुगर असेल तर ते उपयोगाचं आहे का? त्याला सुख आहे का? मग संसारात सुद्धा सुख आहे का? संसारात सुख आहे, सोने चांदी दागिने याच्यामध्ये सुख आहे. काय अंड्या वगैरे असतील हे मला काढून द्या, मी म्हणणार सुटणार नाही. पण त्याच्यामध्ये सुख वाटतं तेवढं आपल्याला, पण सुख नाही. कारण हा संसार सागर कसा आहे? 15व्या मूलमद हर्षात मैश्वर्तम प्रावरव्ययम छन्नांची यस्य परिणामी यस्तम वेदस्य वेद. हे जो जाणतो ना तो खरा वेदवर्त. आणि म्हणून आपण संत लोक हे जाणून आहोत की संसारामध्ये सुख नाही, आणि म्हणून आपण ते टाकून इथे येतो. बऱ्याच जणांना सुख कशातरी यश करत नाही, आणि संसारामध्ये सुख तरी पण करतो की नाही? करतो की नाही? पण संसारात सुख नाही. आपण शोधतो तिथे. एका मालकाचे 4 गाड्या होते, किती? 4 गाड्या होते. त्यातलं एक गाडीवर डॅमेज होती.
ते काय करायचं, ते मारताना पाठीवर ओझं दिलं की थोड्या वेळात ते बसायचे. याला आता करायचं काय, ओझं दिलं की बसतंय, मग त्याला सुचलं आपण काय करूया म्हणून त्याला जवळ गेला, तिथं हिरवा चारा काढला आणि त्या गाढवाच्या पुढं असा धरला. आता ते खाण्यासाठी गाढव उठलं, मग ह्याला आयडिया मिळाली, याच्या पुढे चारा धरला हे उठते. असं 2 दिवस केले, पण ह्याची सारखं किती गरज राहणार, म्हणून काय करायचं, तो ओझं पाठीवर बांधलं की त्या ओझ्यावर एक अशी लांब काठी बांधायची 4 फुटाची, आणि त्याच्या मानेच्या पुढे साधारण 1-1.5-2 फूट राहील त्या काठीला तो ओला चारा बांधायचा. आणि मग ते गाढव आहे ना, काय करायचं, ते ओला चारा म्हणून चालत राहायचं ओझं घेऊन. मग तुम्हाला काय वाटतं, मी गाढवाविषयी अहो संसारात असंच आहे आपलं, आपण फक्त सुख शोधतो. आणि माणसाचा पहिला व्ह्यू काय असतो माहिती आहे काय, खावे यावे बरे असावे सदैव हेची करे हा जन्मोजन्मी. हे असेच फेरे मारत राहायचे का, त्यातनं आपल्याला सोडवून करून घ्यायची असेल तर आपल्याला संतांच्या संगतीत यावं लागेल. आणि मग संतांच्या संगतीत काय यायचं, तर जेवढी परत एकदा मुद्द्यावर येतो की जगद्गुरु तुकोबराय कुठल्या क्षेत्रामध्ये गेलेले नाही, पण त्या क्षेत्रांचा आपण माहिती प्रमाण दिलं, एक वडील जे करती वडील म्हणजे अगोदर होऊन गेलेले संत, त्यांचा अनुभव सत्याच्या सांगत नाही. काय सांगतात, आधी श्रवणेंद्रिय पाहतो. आता श्रवणेंद्रिय पाहण्याची इंद्रिय आहे का, म्हणजे माऊलींची भाषा आहे ती सामान्य नाही, त्याचा अनुभव घ्यावा लागतो. आणि मग अनुभव घ्यायचा असेल, खरोखरच एक क्षेत्र भाग्यवान आहे का इथं खरोखर मोक्ष मिळतो का, इथं यायला पंढरपुरातच यायला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी इतर संतांचा अनुभव गाठीशी बांधून इतर क्षेत्राची न तुलना करता, पण अभ्यास बाबतीत त्यांनी गाढा केला. कुणी जगद्गुरु तुकोबरायांची, आणि त्यांनी ती सर्व तुलना करून एकच क्षेत्र निवडले. कुठलं, अहो देवांची भांडणं झाली होती, आता होतात की नाही, पदाधिकारी मला बुद्धी पाहिजे, मला बुद्धी पाहिजे, मला बुद्धी काय लागले. शैव जे आहेत शंकराचे भक्त, ते म्हणजे आमचा शंकर मोठा, कारण तो मारायचं काम करतो. ते म्हणजे शंकर मोठा कसा काय, विष्णू आमचा मोठा वैष्णव म्हणाले का, तो पुसतो ब्रह्मदेव म्हणाला मी काय गाढव बांधले, मी याने त्यांची उत्पत्ती केली, बरोबर की नाही, मग मी मोठा. आणि त्यांचे भक्तही म्हणायला लागले ब्रह्मदेव मोठा, पण मला विष्णुदेव मोठा. मग बाकी संतांची मिटिंग झाली आणि म्हणाले देव मोठा करून म्हणायचं. मग तिथं बसून शास्त्राचा आधार घेऊन सर्वात मोठा देव निवडला, क्षेत्रही निवडलं, सर्वोत्तम तीर्थ क्षेत्र आणि देव. सर्वोत्तम तीर्थ क्षेत्र कुठलं, सर्वोत्तम तीर्थ क्षेत्र आणि देव तिघांची निवड केली. आणि ते सर्व आपल्याला इथं कुठं पाहायला मिळतं, पंढरपूरमध्ये. आणि म्हणून सगळ्या तीर्थांची तुलना करताना जगद्गुरु तुकोबराय चंद्रभागा किती श्रेष्ठ आहे आपण कसं पहिले जग.
ते का गुरु तुकोबरा सांगतात अवघी घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया. फक्त चंद्रभागेला नुसतं दृष्टीनं आपण पाहिलं ना तरी काय होतंय अवघीच पापे जाती दिगंतरी देखलिया. आता इथं भूवैकुंठच का म्हणतात त्याचा थोडा आध्यात्मिक अर्थ आहे. कायाही पंढरी आहे ना आपण आत्मा हा विठ्ठल हा आध्यात्मिक अर्थ आहे. आता तो विठ्ठल कुठे आहे की नाही आपल्या जवळ. म्हणून मी नेहमी कीर्तनामध्ये सांगतो माणसानं माणसाशी माणसासारखं वागा. कारण भगवान परमात्मा लांब नाही फक्त त्याचा आपला परिचय नाही. नव्याचे सांगतात ना आपला जन्मा निवर्तनते मृत्यू संसार मध्ये. आणि त्या माऊलीने होय दिले पाये बाजून पवित्रांनी पाशी तुझी सिया बदला परिते अवेरून गोची अशुद्ध काय सेवती का कमल कंदा आणि दरगुरी नांदणुकी घेतली परी परागुची भ्रमरी येराची कलकी उडे नातरी देवाच्या परिवरी लोह्या रुतलिया संतवरी परी वरी पैसोनी उपवास करी का करी प्रीती तैसा हृदया मरे विरामू असता सर्व सुखाचा का भ्रांताची काम विषयावरी. या विषयामध्ये गुंतल्यामुळं आपल्याला भगवान परमात्म्याची ओळख नाही आणि म्हणून आपण संसारात गुंतून राहतो विषय. आणि मग परमात्मा काय लोकांना गोड लागतो परमात्मा काय करायला त्याला कीर्तनाला आहे आपलं काम नाही ते महाराजांचं काम आहेत ना म्हणणारी अशी. म्हणून संसार आणि परमार्थ करावा न करू नये असं पुढेच कुठल्याच सांगितलं नाही. अहो माऊलींची कधीच नाही केली होती की नाही अवघाची आजी संसार झाला गे माये. 22व्या वर्षी काय घेतली समाधी घेतली बरोबर की नाही. आपल्या 22 वर्षाच्या मुलांना आपण 100 पुस्तक घेतली आणि त्यावेळेला माऊलींनी समाधी घेतली आपल्यासाठी हे अमृत देऊन ठेवली. कुठलं ज्ञानेश्वरी गीता भागवत करेची श्रवण. अहो ते का वाचायचं जगात गीता श्रेष्ठ आहे हे माझे विवेकानंदांनी दाखवून दिलं परिषदेमध्ये. तो भाग सांगत बसत नाही पण ग्रंथ हा आपला सर्वात श्रेष्ठ आहे आणि तो लिहिला कोणी माऊलींनी लिहिला. माऊलींनी लिहिला नाही माऊलींनी सांगितला शके बारो सुते बारोत्तरे तैतिका केली ज्ञानेश्वरे आणि सच्चिदानंद बाबा आदरे लेखक झाला. कुणी लिहिलं सच्चिदानंद. कोण सच्चिदानंद मेलेलं मुर्द होतं आणि त्यांची पत्नी रडत कशी होती आणि ती प्रेतयात्रा
आणि म्हणून माऊलीचं दर्शन घ्यायला गेली ती माऊली, बरोबर आहे. आणि काय झालं, आता स्त्री आहे माऊली लगेच आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव नोये संतांचा महिमा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवली. कुठली मूर्ती जेवली? पांडुरंगाची मूर्ती. कोणाच्या हाताने जेवली? नामदेवरायांच्या. अहो नव्हे, सामान्य नाही, नामदेवराय संत जे आहेत ना, विचार करा, त्यांनी नुसत्या महाराष्ट्रात प्रसार आणि प्रचार केला नाही. भागवत पताका कुठपर्यंत पंजाबपर्यंत नेली. नव्हे नव्हे, आपल्याकडे एवढा कार्यक्रम होत नाही एवढं माझ्या नामदेवरायांचा कार्यक्रम आणि त्यांची मंदिरं कुठे आहे? पंजाबमध्ये आहे. सामान्य. आणि म्हणून भगवान परमात्मा त्याच्या हातानं जेवला होता. आपल्या हाताने जेवतो, पण काय करतो? नैवेद्य देतो. काय करतो? हे बरे काय नैवेद्य जातो, देवाला नैवेद्य दाखवतो. तो म्हणतो दाखवायला आणला मी, खाऊ कशाला? देव जेवेल का असं? नामदेवरायांसाठी डोकं फोडलंय का आपण? पण नामदेवरायांच्या हातचं जेवलं भगवान परमात्मा. याला कारण नामदेवरायांनी हट्ट केला जेवायचं. नामदेवराय छोटे होते पण त्यावेळी हट्ट केला आणि म्हणून भगवान परमात्म्याला बालहट्ट, 3 हट्ट आहेत की नाही? बालहट्ट, स्त्री हट्ट आणि राजहट्ट. हे 3 हट्ट पुरवावे लागतात. राजाला काहीतरी बक्षीस घेऊन जा, राजा खुश होईल. स्त्री हट्ट काय मागून मागणार? एक तर कुठेतरी शॉपिंगला एखादी साडी तरी पूर्ण करू शकतो, पण बालहट्ट कठीण आहे. सामान्य नसतात मुलांचे हट्ट. एका वडिलांनी सगळेच ऊस दिसले, मग त्या मुलाला काय केलं? ऊस आणून दिला. तर म्हणाले मोठा ऊस होता, आता तो खाणार कसा? बरोबर आहे ना? म्हणून बोललं मोडून द्या. काय करा? ऊस तोडून द्या छोटा. आता छोटा गेल्यानंतर गेला तो छोटा दिसायला लागला. तो म्हणाला छोटा नको मला, मोठा पाहिजे. आता तो छोटा गेलेला मोठा कसा करणार? तुम्हाला सांगतो मी, अकबर आणि बिरबल. अकबर प्रश्न विचारणार आणि आमचा बिरबल उत्तर देणार. अहो हजरला मी उत्तर द्यायला. मग राजाच्या मुलानं हट्ट केला होता, काय? मला हत्ती पाहिजे. आता राज्यात हत्तीला तोटा आहे का? मोठा हत्ती पाहिजे. मोठा हत्ती घेऊन आले. मोठा हत्ती घेऊन आले. म्हणाले काय म्हणायचं? म्हणजे हत्तीने तोटा आहे का राज्यात? नाही, हत्ती आणला. मोठा हत्ती घेऊन आले. आता तो मोठा हत्ती आणल्यानंतर मुलाला विचारलं आता का रडतोय? तर म्हटलं हा मोठा जो हत्ती आहे ना, या मडक्यात घालून दाखवतो. हा मडक्यात ठेवायचा आहे. कशा? तो मोठा हत्ती मडक्यात ठेवायचा. आता हे शक्य आहे का? नाही शक्य. बिरबल
हुशार होता. बिरबलासारखा जगात अजून हुशार कोण नाही. बिरबल तिथं होता. महाराज म्हणाला 1 मिनिटाचं काम आहे माझ्याकडे. त्याने काय केलं, त्याला कन्फ्यूज कसं केलं बघा. मोठा कागद घेतला. काय केलं, मोठा कागद घेतला. त्या कागदावर एक मोठा हत्ती काढला. एक हत्ती मोठा आणि त्याच्याविषयी एक छोटा, त्याच्याविषयी एक छोटा, अनेक हत्ती त्या कागदावर काढले. म्हणले बाबा तुला हत्ती म्हणते ठेवायचा हो, यातला कुठला ठेवायचा सांग. तो मोठाच ठेवायचा आहे ना. हा मोठा हत्ती पण मडक्यात ठेवला. काय केलं, तो मोठा चित्र होतं ते मडक्यात टाकलं. इतका बिरबल हुशार आणि इतके कठीण बाग हट्ट असतात. पण नामदेवरायांचा हट्टवादी भगवान परमात्म्याला पुरा करावा लागला. नवे नवे नुसता तू जेवणाचा हट्ट नाही, नामदेव कीर्तन करू लागले ना तर भगवान परमात्मा आपण लागतो तरी पटाला. बघा महिला म्हणतो काही काही येत नाही का, लाज वाटते. बरोबर आहे ना. बाकीच्या ठिकाणी नाही लाज वाटत, पण मग नाचायला काय हरकत आहे. आणि हसत असले ना तुका म्हणजे हास्य नदे का नदे लोक असतात ना त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. पण नातू कीर्तनाचे रंगी दीप लावून जाई. आणि म्हणून जिथं सांगा मला कशाला नाचायला पाहिजे, जिथं भगवान परमात्मा नामदेवरायांच्या कीर्तनात नाचत होते की नाही. नामदेव कीर्तन करी पुढे आणि भगवान परमात्म्यानं स्वतः नाचावं. आणि तुमच्या महिला वर्गाला एवढा अधिकार तेव्हापासून आहे. तुम्हाला आताच आरक्षण नाही, आमच्या संतांनी तुम्हाला आरक्षण दिले. आता आपले भाव देतात 1,500 रुपये ते बंद होतील थोडे दिवस. बघा KYC करा, ते अशीच नका करू, ऑनलाईन करा. मग अशा अटी घालणार आणि खाली खरोखर कुणाला गरज आहे ना त्यांनाच देणार. नाही आता काय काय पगारवाले आहेत त्यांनी पण घेतली आणि त्यांना ॲडिट केल्यानंतर सगळं परत करावे लागते. म्हणून इमानदारीत घ्या. सत्य बोल मुखे दुखवे आणि कांचे निघलो होतो. आपला विषय काय झाला होता, नामदेव आहे स्वतः कीर्तन करायचे. आणि तुम्हाला एवढा त्या काळापासून अधिकार दिला आमच्या संतांनी. नामदेव रायाने कीर्तन करावं, भगवान परमात्म्याने नाचावं आणि अभंग बोलायला सांगण्याचा अधिकार गणाबाईला होता. जनी म्हणे ज्ञानदेवा माऊली किती श्रेष्ठ आहे, पण त्यांना अभंग बोलायला सांगून प्रमाण बघा कीर्तनकारांना प्रमाण दिलं तरच ते उचलायचं असतं. असे कडक नियम आहेत. दादा आमच्या माहिती आपण आता चालतंय काय अरे मला तो विषय नाही घ्यायचा. आपल्याला काय करायचं, आपल्याला परमात्मा करायचं. इतरांचा आपल्याला बोलण्याचा काही संबंध येत नाही आणि बोलूही नाही. बरोबर आपल्याला त्याशी काय, पण परंपरेप्रमाणे चाललं पाहिजे एवढं मला वाटतं. आणि म्हणून गणाबाईने सांगावं कुणाला, माझ्या माऊलीला म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. आणि मग काय झालं, देव नाचत होते. नाचता देवाचा गळाला सावध होई देवा ऐसे बोली कधी त्यांना सांगावं लागलं. आणि तेव्हा तू इतकं नाचते, तुझं पितांबर गाळलंय आणि बरीचशी प्रमाण वेळ सुद्धा नाही केला असो. आणि म्हणून तो अधिकार म्हणून हा संतांचा महिमा सामान्य. पण असे संत कुठे भेटतील, अभंगाचं तिसरं चरण संता
असे संत कुठं भेटतात? इथं या क्षेत्रामध्ये कुठल्या माध्यमातून भेटते सांगता येत नाही. म्हणून सुरुवातीला सांगितलं की माणसाची पंगत चुकली चालेल पण संगत चुकता कामा नाही. कारण स्वतः जनाबाई ज्या आई वडिलांबरोबर या क्षेत्रामध्ये आल्या आणि त्या परत गेल्या नाही. नामदेवरायांच्या नंतर घरच्या सदस्य बनल्या. 14 सदस्य होते त्यात माझी जनाबाई आहे बरोबर. आणि म्हणून इथं विचार करा नामदेवरायांनी सुद्धा पंजाबमध्ये त्यांना मान मिळत नसतात, त्यांना गाडी मिळाली नसती, नक्की मिळाली असती. पण ते देवाकडे मागणी काय केली? मला इतिहासामध्ये येते कुठं? महाद्वारातच का? महाद्वारातच का? मग कशा पण प्रमाण घेते सारखी प्रमाण नाही की महाद्वारात वाळवंटा कोण येतात? मग मला इच्छा का पाहिजे? लागत संतांचे चरण महाद्वारी सुख संतांचा तो संग नव्हे भलतैसा पालटावी दशा तारका. कसं? चंदनाच्या संगे पालकली झाडे आणि गुरुबळ लाकडे देवा माता. पहा आपण पंढरपूरला येतो, आपण कोकणी माणसं झाली बोळे आहोत. दुकानात आपण चंदन घ्यायला जातो की चंदन. आता प्युअर चंदन आपला ओळखता येतो. कधी कधी फसतो की नाही आपण? ते बाबळीचे तुकडे असतात. बाबळीचे तुकडे सुद्धा विकले. कारण काय त्याला? कारण काय? अहो सहवास आहे ना तुम्हाला कुणाचा? चंदनाच्या झाडं जिथं असतात ना तिथे कोणीची झाडं आहेत, बाबळीची झाडं आहेत, कडुलिंबाची आहेत की नाही? मग कडुलिंबाच्या झाडाचा पण तुकडा आपल्याला मिळू शकतो का? त्याला वास कशाचा आहे? चंदनाचा वास आहे. म्हणजे संगतीत राहण्याचा परिणाम. आता संतांच्या संगतीत आपण राहायचंय. आपल्या संगतीत संत राहत नाही का? संत हे निसंग असतात. मराठी भाषा आहे. निसंग 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 म्हणजे आपल्या गावची कोकणी भाषेत सांगायचं काय हा माणूस आहे रोज पैसे मागायला येतो. निसुक निसुक म्हणतो ना आपण. किती निसुक त्याला निसंग म्हणतात. आणि नीच्या पुढे 2-3 अनुस्वार आले आणि संघ निसंग म्हणजे कुणाचा संघ नाही. निसंग मग संत निसंगाचा
याला काय म्हणतात? निसंग. निसंग होणे म्हणजे काय संतांच्या भाषेत? आता साजणी झाले निसंग. विकल्प नवऱ्या, विकल्प आहे ना तो नवरा. आध्यात्मिक भाषा सामान्य नाही. संतांची जी अक्षर आहेत ना ती एक अक्षर म्हणजे तुकाराम. या तुकारामची फोड करायला आता पीएचडी करावी लागते लोकांना. आणि हा 4 चरणाचा अभंग सोडवायला मी काही मोठं सण लागून गेले नाही ना. अहो तुकाराम या अक्षराची फोड करायला पीएचडी करावी लागते. एका ओळीवर 1 महिना प्रवचन करतात. आणि आपण सुटणार आहे का आपल्या? अभंग कधी सुटणार नाही. आपण सुटून जाऊ. अभंग सुटणार नाही कारण संतांची भाषा आहे. माऊली सांगतात बिंबतरी बचकेची उडे परी प्रकाशाची त्रिभुवन ठोकळे मोलाची व्याप्ती तेरी पाडे अनुभवावे. मग पंढरी पाहायची नसते, पंढरी अनुभवायची आहे. तसे संतांच्या अनुभवाचा अनुभव घ्यायचा असतो. आणि म्हणून तेवढं सामान्य नाही. आणि म्हणून काय सांगत होतो मी? कुठं होतो मी? असं म्हणतो माझी गाडी कधी कधी जरा अशी भरकटली. संतांचा संघ निसंग इथं आपण बरोबर आहे. मग निसंग संत निसंग विकल्प नवऱ्याचा सोडियाला संघ काम क्रोध हे मान म्हटले. ह्यानं काय केलं? झोडलं काम क्रोध हे झोडिले मान. आणि मग बाकी म्हणजे तो काम. आता जे काही वेगवेगळी प्रकरणं घडतात ना काही संस्थानात त्याला कारण काय आहे? काम. माऊली सांगतात तो काम सर्वचाच आहे त्याचे आत्मसंतोषी म्हणत आहोत. म्हणून तो गेला, काम गेला. कामच नाही तिथं क्रोधच कैसा. बरोबर की नाही? जिथे काम वासना गेली ना तर काम अर्थात आपली इच्छा ती जर पूर्ण झाली नाही ती काय तो कामच नाही तिथं क्रोध कैसा. रागाचा प्रश्न येत नाही. आणि म्हणून संत कसे असतात? 12 अध्याय सांगितले. अद्वेष्टा सर्वभूतांना मैत्र करुणेवच निर्ममो निरहंकार सम दुःख सुख क्षमी याला साधू म्हणतात. किंवा तुल्यनिंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनची अनिकेत हस्तिरमती भक्ती मानवे प्रियो नरा. भगवान परमात्मा सांगतात असा भक्त मला आवडतो. अद्वेष्ट असला पाहिजे. आणि म्हणून संत कसे असतात? अद्वेष्ट. याला कारण या सगळ्या गोष्टी त्यांनी सोडलेल्या असतात. आणि निसंग म्हणून परमार्थ लोकांचाच होत नाही, एकांताच होतो. इथं लोकांचाच होतं अनुभव घेण्यासाठी यायचं. पण परमार्थ कुठं होतो? तुकोबारायांचं आपण काय की नाही हरिपाठात देवी म्हणतो आपण बरोबर ना. नरकी सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. काय करायला पाहिजे? ठाई करायचं करायचं चित्त आवडी अनंत रमावा. कारण तो इथंच आहे. त्याला मनापासून आवड आळवलं तर भगवान परमात्मा इथंच आहे. मग त्याकरता कुठं तीर्थयात्रेला जायची गरज न लगे तीर्थाचे भ्रमण न लगे दंड न मुंडन न लगे पंचाग्नी साधन. मग काय करा? तुम्ही आठवा जसं मीराबाई राधा
म्हणतो देव जेवत का नाही नामदेव की तर अंकिला कौन कहता है भगवान खाता नहीं का नाही आपलं का नामदेव की तर अंकिला मग देवाला काय पाहिजे भाव महत्वाचा आहे कसं काय पाहिजे महत्वाचं आहे देवाला भाव महत्वाचा आहे नामदेवाचा भाव पाहिला आणि म्हणून त्या भगवान परमात्म्याचं कारण तुम्हाला जे हवं ना ते कुठे आहे दोन्हीचं हात भरले घनदाट अपार मिळाले वारकरी रे भक्ती मुक्ती पुकारचं आहे ना आपण म्हणतो हा तिकडं कोण बघ बॅग ठेवली आंघोळ करून दर्शन घेऊन एकदा मोकळं झालं की रान मोकळं आहे पण पुंडलिकानं भगवान परमात्म्याचं वर मागून घेतलंय काय हा ज्ञान विज्ञान हीनाना मूढाना पापीना पी देवा इथं कोणी येऊ दे ज्ञानी येऊ दे ज्ञान विज्ञान हीनाना मूढाना येडा येऊ पापीना पी काय कर देवा दर्शनास्ते भवेन मोक्ष प्रार्थयामी पुन्हा पुन्हा तेव्हा मी तुला पुन्हा पुन्हा विनंती करतोय इथं कोणीही येऊ दे आणि म्हणून इथं कोण पण येतात त्याचा उद्धार होतो पण ते मनात असलं पाहिजे इथं काय होतं काय लोक वारीला येतात आणि इथलं वातावरण पाहिलं ना मला माळच काढायचे लगेच इथं माळ घालतात आणि 2-4 महिने गेलं शिवग्याचं ढोल वाजायला लागलं की माळ कुठं जाते बरं आहे ना असं नाही भाव महत्वाचा आहे देव भाव पाहत असतो तुम्ही देवाला काय अर्पण करताय पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदाहं भक्ती परत मश्नामी प्रयत्न देवाला भाव महत्वाचा आहे आणि तो भाव माझ्या नामदेवांकडे होता सर्व संतांकडे होता आणि म्हणून त्यांना विठ्ठल जळी भरला रीता ठाव नाही उडला आज म्या दृष्टीने पाहिला देखील विठ्ठल आणि म्हणून संतांना अख्या जगामध्ये आम्हाला इथे पंढरपुरात देव दिसत नाही बाजाराच्या घड्या पप्याला पळपट लाटणं म्हाताऱ्याला होतं देव कुठं आहे माहिती पाहिजे की नाही हा मग देवाची पूर्ण माहिती करून घ्यायची देवाच्या डोक्यावर कोण आहे देवाच्या चरणाजवळ काय आहे ना हा इथं काय अहो रुक्मिणी आई आपलं सोडावं रुक्मिणी आईच्यात बसले होते एकदा आहे की नाही काकड्यामध्ये प्रमाण आहे की नाही काकडाची झाली आणि ओवाळायला आली कोण रुक्मिणी माता झाली का आवरायचं आहे लगेच आपण चटकट मारू रुक्मिणी आई सेवाला काकड्याच्या वेळेला ओवाळायला आणि देवाने गंमत केली जेवढी संत होते ना ती रुक्मिणी आई सेवाला कोण दिसायला लागले सगळे विठ्ठल कारण देवते संत निमित्त त्या प्रतिमा सगळ्यात ते सांगितलं की नाही आत्मज्ञान येतो घडी संत ते माझी रूपणी देव आणि संत याच्यामध्ये फरक नाही आणि म्हणून भगवान परमात्म्याला ओळखायला रुक्मिणी आई साहेबांना सुद्धा जोड झाले कारण सगळे संत विठ्ठलच दिसू लागले आणि मग तो आपण काय की नाही लाजली मायेचा कोण ओवाळू जिकडे पावे तिकडे चतुर्भुज रूपाळू ओवाळू मी गेले माये वेगळ्या वारके जिकडे पावे तिकडे चतुर्भुज सारखे आणि काय तरी बाळ व शेवटचे जाणार वैजयंती माळ गळा वैवत्सलांचन आणि विष्णुदास नाम काय शिकत बसलाय तुमचं नाव मला ओळखता येईना मग ओळख सांगते काय वैजयंती माळ गळा श्रीवत्सलांचन मध्ये कुणी हात हात मारली होती कुणी हात मारली होती भगवान परमात्म्याला आणि ती पुण्या इथे आहे तिथे खड्डा आहे की नाही भगवान परमात्म्याच्या कुठल्या बाजूला आहे डाव्या बाजूला याला म्हणतात पंढरी येणे आणि पंढरी ओळखणे नुसते पप्या लोटणं पालपाट विमलच्या पिशव्या
वगड्या यानं पंढरपूर करणार नाही. पंढरपूर पाहण्याची गोष्ट नाही, पंढरपूर आत्मसात करायचं आहे आणि म्हणून पंढरपूरला यायचं. असो, चला आता जरा फ्रेश व्हा. ज्या केंद्रात आपण आले आणि ज्या देवाच्यासाठी धावत तिथे आले ना, खरोखर तुमच्या मनापासून असेल तर मनापासून ज्यांना हात असतील ते बरं का, ज्यांना हात असतील त्यांनी मोठ्यानं टाळी वाजवा आणि त्या बालकांना एक वेळ आपण नामस्मरण करूया. विठोबा रखुमाई, विठोबा
देवाचा सांगतात. तुम्ही जन्माला आलात काय करा, तुम्हाला आयुष्यात आपलं सार्थक जर करून घ्यायचं तर काय करा, तुमचं सार्थक नक्कीच होईल. काय केल्यानंतर विठ्ठलाची विठ्ठलाला नुसतं पाहिलं ना, तुम्हाला सांगू मी, भगवान परमात्म्याचे अनेक अवतार, 24 अवतार सांगितले शास्त्रामध्ये, 24 अवतार, त्यातले 10 मुख्य आहेत. आणि त्या 10 मुख्य अवतारामध्ये बाकीच्या अवतारांचा जर विचार केला ना तर भगवान परमात्म्यानं दुर्जनांचा नाश करण्यासाठी शस्त्र हातात घेतले. पण हा एकमेव अवतार असा आहे, देव कंटाळला किती जणांना मारून, आणि का होतंय, नाश केला म्हणजे पातळच आपली गेली. हा देव कंटाळला, बाबा मी आता जमलो. आणि तुम्हाला तरुण जाण्यासाठी या संसाररूपी भवसागरातून तरुण जाण्यासाठी एक आयडिया दिली. अरे तू या चंद्रभागेत जा, म्हणजे अर्थात या भवसागरातून तुला जर तरुण जायचं असेल तर तो किती आहे, कमरी इतकाच आहे, आणि ह्याच्या खाली अशुद्ध आहे. इथून जेवढी आपली इंद्रिय आहे, इथून तर वरची इंद्रिय आहेत ना, इंद्रिय ज्ञानेंद्रिय सगळी, बरं का. म्हणून ज्ञानेंद्रिय कुठं दिले, नाक मागे दिले का, कुठं तरी दिले, आरशासमोर आपण उभं राहिलो ना, आरशासमोर आपण उभं राहिलो, जगात दुसरा कोण सुंदर आहे का, सांगा बरं, नाही ना. किती देवानं, बरं त्यात किती करोडो माणसं आहेत, पण तुझ्यासारखं तूच आहे. कोणची असे काही अपवादात्मक काही गुन्हा नाही, ती मुली असतात पण ती सुद्धा ओळखता येतात, आपल्याला नाही. कुणाला, आई बरोबर ओळखते. आमच्या नातेवाईकांमध्ये अशी एक डोळे आहे, अजून तिची लग्न झाली पण अजून त्या दोघांची नावं कोण कोण ओळखता येत नाही, इतका देव चतुर आहे. मग आपण काय करतो, आपण देवापेक्षा चतुर म्हणायला गेलो की नाही, विज्ञान पुढे गेले की नाही. मोबाईल आला, पूर्वी तार आली ना, तार की कळायचं मुंबईत काय घडलंय ते, किंवा गावी काही आईचं बरं वाईट झालं, वडिलांचं बरं वाईट झालं, अन्य काही घडलं. त्या माणसाला आज काळाबरोबर आपण अपडेट राहायला पाहिजे, पण त्याचा वापर योग्य करा. आम्हीही वापरतो मोबाईल, पण त्याच्यामध्ये यूट्यूबवर मोठमोठ्यांची कीर्तन. तुम्हाला सांगू मी 2015 साली माळ घातली. किती, 2015 साली माळ घातली, तेव्हा माझं वय होतं 50. मग माझं आता वय किती, 15 आणि 10 25. हे 10 वर्षाचं बालक आपल्यासमोर उभं आहे. बरं किती, आपल्या रेग्युलर आयुष्य वेगळं आणि संतांच्या संगतीत आल्यानंतर ते खरं आपलं आयुष्य असतं. आणि म्हणून 10 वर्षाचं बालक तुमच्यासमोर उभं आहे. आपण सर्व ज्ञानी मंडळी, बरं का. अनेक जणांचे मोठमोठ्या कीर्तनकारांची कीर्तन श्रवण केलेली आहे, आणि त्यामुळं मला थोडीशी घाबरला. तर असा हा भगवान परमात्मा ज्ञानसूर आहे की नाही. कमरे वाट ठेवून आपल्याला सांगितले काय, संसार सागर कसा आहे, आणि मी आता युद्ध करणार नाही, शस्त्र हातात घेणार नाही, तुम्हाला फक्त ते चालू जाता न पडे तुमचा होते काही. संत ज्या मार्गाने जे गेलेत ना, त्या मार्गाने तुम्ही गेलात, त्यांनी आपल्या आयुष्याचं कल्याण केलं. तसं तुम्ही सुद्धा आपल्या आयुष्याचं काय करून घ्या, कल्याण करून घ्या. कारण त्यांनी केलं, त्यांच्या मार्गाने गेलो तर आपलंही होईल. आणि म्हणून देव म्हणाला मी तुम्हाला दुसरं काही सांगणार नाही, तुम्ही फक्त काय करा, कारण तुम्हाला देणारा कोण आहे, जीव आपल्याला देह दिलाय कोणी, भगवान. पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू डोळीशी नारायण नाचे जीव पण भवरोग. या सर्वत्र तुम्हाला मुक्ती करण्यासाठी देणारा कोण आहे, तोची एकदान सुरदान.
इथं लक्ष्मी झाडू मारायला आहे तर प्रमाण सांगायला वेळ नाही, वेळ नाही तेवढा. लक्ष्मी काय करते? पाय लक्ष्मीच्या हाती दिशी यावे काकुळती. मग ती दिशी यावे काकुळती म्हणून आपण काय करतो? मार्गशीर्ष महिन्यात दिशी यावे काकुळती. कधी? मार्गशीर्ष महिन्यात, एक महिना. आता विजयाने कपाटात असेल, शिव्या घालत असेल, 11 महिने झाले, आता उघडेल. कधी उघडेल की नाही? मग तिची सेवा केली ना ती येईल, पण ती थांबेल काय? का? ती कुणाची राशी आहे? नारायणाची. मग नारायण तुमच्याकडे आला की लक्ष्मी आपोआप येते. तसं पंढरपुरात आलात ना, संतांना शोधायची गरज नाही, संत तुमच्या पुढे गेले. आणि म्हणून अशा या संतांच्या मार्गाने आपण गेलो. आपल्या आई तुकामणी जन्मा आल्याचे सार्थ आणि विठ्ठलाची एक देखलिया. आणि मग विठ्ठल सुद्धा भेटतो आणि तुमच्या आयुष्यात आमूलाग्र बदल करणारे संतही भेटतात. आणि म्हणून अशा या संतांचं सर्वांनी म्हणून नामस्मरण केलं आहे. ज्ञानेश्वर माऊली वैकुंठ पंढरी देखलिया. अवघिया संता एक वेळा भेटी पुंडलिक दृष्टी देखलिया. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखलिया. अभंगाचा धावता भावार्थ माझ्या अल्पमती बुद्धीप्रमाणे मी सांगण्याचा प्रयत्न केलाय बरं का. अभंगाचा अर्थ असा नाही असं माझा वाटतं नाही, माझ्या अल्पबुद्धी. कारण काय, आपण सर्व ज्ञानी मंडळी. पालक बापाची येतात आणि बापाची जी जीव लागेल की तो संतोषाने वेगे मुखची ओढवी. तसं तुम्ही माझ्याकडे पहा, आनंदानं खेळीमेळीच्या वातावरणात माझं हे तुम्ही श्रवण सर्वांच्या सन्नावर नतमस्तक होतो. बोलण्याच्या ओघामध्ये माझं एखादं अक्षर इकडे तिकडे होऊ शकतो बुद्धीच्या किंवा बोलण्याच्या ओघामध्ये एखादं अक्षर इकडे तिकडे झालं असेल तर तुम्हीही माता माऊली काय करा, क्षमा करा है ना. नातरी बालक पोपडा बोली वाहुडा चुका पावली ते तोच करून मी माऊली रिजी जीवी. आपण बाळाला भरवतो की नाही, तो कसंही चाललं वाकडे तिकडं त्याच्याप्रमाणे आपण वाकडे तिकडे होतो. पण एकदा त्याला घास भरवतो तो तुम्ही माझ्याकडचा घास शांत चित्ताने गेला तुम्हालाही साष्टांग करण्यावर प्रणिपात करतो. आणि पुनश्च एकदा सर्वांचे आभार व्यक्त करून आमची पंढरपूर बघा अचानक काय तुला म्हणतात, दाणे दाणे पे लिखा है खाने वाले का नाम. तसं माझ्या नशिबात नाही
आलेले आहेत. त्यांनी मला ही संधी प्राप्त करून दिल्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो. सर्वांना पुनश्च धन्यवाद देतो आणि इथंच सांगतो विठ्ठल गेले त्यांनाही धन्यवाद देतो आणि आमचे कोकण दिंडी समाज ट्रस्ट असणारे सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून मला ही संधी आमचे रमेशजी राणे आमच्या सेक्रेटरी कमिटीचे आणि त्यांनी आमूलाग्र असा इथं मी 2-3 वर्षी सतत येतो आमूलाग्र बदल झालेला आहे. आता सर्व कमी
कमिटीचे ते एकटा पण करू शकत नाही. रमेश हे त्याच्याकडे पैसा उभा करतं काहीतरी, पण मेहनत जी आहे ती सर्व कमिटीने केली तरच हे साध्य होतं. आपण सर्व भाविकांनी त्यांना जर साथ केली तरच हा कार्यक्रम अजूनही द्विगुणित होऊ शकतो. आणि म्हणून कमिटीला सुद्धा मी ही मला संधी दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. बरं, मी धन्यवाद आता विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल कोकण समाज ट्रस्ट पंढरपूर या मठामध्ये कार्तिक वारी निमित्तानं दरवर्षाप्रमाणे या ठिकाणी कार्तिक वारी म्हणली की मुंबईकरांची वारी. त्यामध्ये मला वाटतं मेघनाथ वारकरी संप्रदाय जोगेश्वरी, माऊली संप्रदाय काळाजोगी आणि आदिनाथ वारकरी संप्रदाय मुंबई अशी 3 सामुदायिक मंडळ या ठिकाणी सातत्याने या कार्तिक वारीमध्ये या मठामध्ये कीर्तन सेवा, हरिपाठ इतर सगळं कार्यक्रम या ठिकाणी करत असतात. आज या ठिकाणी मला वाटतं माऊली वारकरी संप्रदाय जोगेश्वरी यांचं काळाचौकी यांच्या नेहमीप्रमाणे नवरीचं कीर्तन असतं. तो कसबेला असतं, ठीक आहे. आज नवरीचं कीर्तन कोणती मुंबईकर मंडळी करतात. त्या निमित्तानं आज या ठिकाणी आमचे महाराज मंडळीवर उशीर आल्यामुळे काही कारणास्तव या ठिकाणी आमचे हरिभक्त बराय मांडरकर महाराज, चंद्रकांत मांडरकर महाराज कोळकडी चिपळूण यांची अचानकची सेवा आम्हाला या ठिकाणी लाभली. आम्ही त्यांना एका मिनिटातच फोन केला की ताबडतोब ते निघून या. तिथला त्यांच्या राधाकृष्ण क्रीडा मंडळामध्ये संप्रदाय मंडळ कोळकडी जोशीवाडीचा ग्रुप सोडून आमचे सदैव आणि धावता आणि पण केला आणि इतकी सेवा खंडित होऊ नये म्हणून ताबडतोब या ठिकाणी आमच्या विनंती मान देऊन या ठिकाणी आले. आणि म्हणून त्यांना आमच्या ट्रस्टच्या वतीनं, मित्रपराच्या वतीनं त्यांच्या शाल श्रीफळावर आम्ही सत्कार करतोय, तो त्यांनी स्वीकारावा अशी त्यांना मी विनंती करतो. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. या कीर्तनाला नाही म्हटलं तर आमचे दक्षिण महाराज सावंत सगळे सर्व संपन्न यांची सगळी सेवा लाभलेली. त्यामुळे आमचे हरिभक्त महाराज, सगळे महाराज